नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय. काल परवापासून सोशल मीडियाला, न्यूजपेपरला आणि न्यूज चॅनलला एक बातमी महत्त्वाची येत आहे, की आता शिक्षकांना 6 संधी मिळणार किंवा टी-टी-सी-डी पास होण्यासाठी तुम्हाला 6 संधी मिळणार. आता 6 संधी 2 वर्षात मिळणार याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातंय, की वर्षातनं 3दा एक्झाम होणार आहे किंवा इथून पुढे शिक्षकांना टी-ई-टी 6 वेळेस एक्झाम होणार आहे किंवा शिक्षकांना राज्य सरकार विचार करतं की 2027 सप्टेंबरमध्ये फायनल डेट आहे तोपर्यंत 6 संधी मिळणार आहे. याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मीडियामधून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सो हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत तुम्हाला घेऊन जातोय की याचा नक्की अर्थ काय, तुम्हाला किती संधी मिळणार आहे, कशा मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये आपण सगळी माहिती समजून घेऊया. आता ही शिक्षक टी-ई-टी असेल किंवा सी-टी-टी असू द्या, ही काही शिक्षकांसाठी वेगळी होणार नाहीये. ही शिक्षकांना जर द्यायची असेल किंवा शिक्षक देणार असतील, त्याच वेळेस इतर जे विद्यार्थी असतील ज्यांचं डी-एड बी-एड झालंय ते पण विद्यार्थी देऊ शकणार आहे. म्हणून शिक्षकांसाठी वेगळी टी-ई-टी किंवा सी-टी घेतली जाणार नाहीये. ही टी-ई-टी सगळ्यांसाठीच असणार आहे. शिक्षकांसह इतर उमेदवार सुद्धा ही एक्झाम देऊ शकणार आहे. सो नक्की लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे. त्यातला पहिलं बघा, सकाळने 22 नोव्हेंबर 2025 ला एक न्यूज दिली होती. कधी? 22 नोव्हेंबर 2025 ला, म्हणजे असं म्हणूया आपण 2-2.5 महिन्यापूर्वीची न्यूज आहे. त्यात सांगितलं होतं की टी-ई-टी आता वर्षातून 2 वेळा, पण 8 परीक्षांत उत्तीर्णतेची टक्केवारी अत्यल्प, म्हणजे याच्या पाठीमागे 8 एक्झाम झाल्या होत्या टी-ई-टीच्या आणि आता जी 9वी झालेली आहे. अशा जर सी-टी-टीचा विचार केला तर सी-टी-टीच्या एक्झाम आतापर्यंत ज्या झाल्या होत्या त्या जवळपास 21 एक्झाम त्यांच्या झाल्या आणि टी-ई-टीच्या एक्झाम आतापर्यंत 9 झालेल्या, म्हणजे खूप जास्त टी-ई-टीची काय म्हणूया आपण फ्रिक्वेन्सी नाहीये. आर-टी मध्ये सांगितल्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आलेल्या नाहीये. ओके, हे क्लिअर झालं. पुढे घेऊन जातो. आता न्यूज आलेली बघा, ही आलेली न्यूज आहे दिव्य मराठीला. त्यात त्यांनी सांगितलंय, राज्य परीक्षा परिषदेचा दिलासादायक निर्णय 31 ऑगस्ट 2027 पर्यंतची मुदत. म्हणजे ही मुदत कुणासाठी आहे तर ह्या मुदतीपर्यंत सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना सोडा, भारतातील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे आणि याच्यातनं तुम्हाला पात्र व्हावा लागणार आहे. तो शिक्षकांसाठीची डेडलाईन आहे. बाकी विद्यार्थ्यांना मात्र ते एक्झाम देऊ शकतात शिक्षक होण्यासाठी. जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्यांना ती आहे. परत एक हेडिंग आहे त्यांचं, टी-ई-टी उत्तीर्ण होण्यासाठी गुरुजींना 6 संधी 2 वर्षात व्हावे लागणार पात्र. आता ही बातमी सगळीकडे येते, पण 2 वर्षात म्हणजे कधी? जेव्हा निर्णय लागला. निर्णय काय झाला सुप्रीम कोर्टाचा? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला बघा 1 सप्टेंबर 2025 ला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत, म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये शिक्षकांना टी-ई-टी एक्झाम क्वालिफाईड व्हायचं आहे. अन्यथा त्यांच्यावरती त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे काय असेल ते त्यांच्यावर लादण्यात येणार आहे. आता पुढे बघूया आपण. यात सांगितल्याप्रमाणे आता वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत, पण याचा अर्थ नेमका काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. परत सकाळी न्यूजपेपरने बघा 7 फेब्रुवारी 2026 ला, म्हणजे अगदी काल परवा ही न्यूज दिलेली आहे. शिक्षकांसाठी खुश खबर, राज्य शासन बदलणार हा जी-आर. शिक्षकांना टी-ई-टीच्या मिळणार 6 संधी, सर्वोच्च न्यायालयाची मुदत ऑगस्ट 27 पर्यंत वाचा. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे नोट करतो. त्यांनी सांगितलंय की 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली टी-ई-टी जून अखेर जुलै महिन्यात होईल. बघा, जून अखेर किंवा जुलै महिन्यात टी-ई-टीची पहिली एक्झाम होणार आहे, म्हणजे टी-ई-टी होणार आहे जून 2026 ला, अशी बातमी समोर आली आहे. दुसरं, त्यानंतर याच वर्षातील नोव्हेंबरमध्ये दुसरी टी-ई-टी घेतली जाणार आहे, म्हणजे दुसरी टी-ई-टी जी असणार आहे नोव्हेंबर 2026 ला होणार आहे, अशी बातमी समोर येते. ओके, आता यामध्ये एक मुद्दा जो दैनिक दिव्य मराठीने सांगितलेला आहे, वर्षातून 2 परीक्षा या संदर्भातलं डॉक्टर नंदकुमार बेडसे, आयुक्त परीक्षा परिषद, यांचं पण म्हणणं महत्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय, वर्षातून 2 परीक्षा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. केंद्राची सी-टी-टी वर्षातून 2दा होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांना टी-ई-टी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वर्षातून 2 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे, असं आयुक्त साहेबांनी म्हटलेलं आहे. आता हे ऑलरेडी आर-टी मध्ये मेन्शन होतं की वर्षातून 2दा टी-ई-टी व्हायला पाहिजे, पण सरकारकडनं म्हणा किंवा शिक्षण विभागाकडनं म्हणा ह्या वर्षातून 2दा घेतल्या गेलेल्या नाही आणि आता शिक्षकांना बंधनकारक केलं आणि त्याला डेडलाईन दिल्यामुळे आता मात्र घ्यावी लागणार आहे. मग त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, असं हे आयुक्त साहेब म्हणतात. म्हणजे एक्झॅक्टली आता काय होणार आहे तर यामध्ये बघा,
सिटी दरवर्षी दोनदा एक्झाम घेते. ह्या वर्षीचा आपण विचार केला 2026चा, तर सीटीडीची पहिली एक्झाम होणार तुमची जुलै 2026ला, लक्षात घ्या. आणि दुसरी एक्झाम होणार आहे जानेवारी 2027ला. हे ज्या डेट आहेत ना, ह्या अंदाजित आहे. दरवर्षी ही घेत असते, त्यानुसार अंदाज दिलेला आहे. मागे पुढे एखाद 2 महिना होऊ शकतो, अंदाजित आहे. दुसरं टीईटी. आता टीईटी मात्र आतापर्यंत रेग्युलर होतच नव्हती. आता मात्र इथे शिक्षण विभाग किंवा शिक्षण परिषद म्हणताय की आम्ही रेग्युलर घेणार आहोत आणि घ्यावी लागणारच आहे. का घ्यावी लागणार आहे? कारण सप्टेंबर 2027 पर्यंत शिक्षकांना पात्र व्हायचं असेल तर ह्या 3 संधी त्यांना मिळणार आहे. बघा आता बघा, लक्षात घ्या, टीईटी एक्झामिनेशन 26 मध्ये, ही पण अंदाजित तारीख आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जून 2026ला होणार आणि नोव्हेंबर 2026ला होणार. म्हणजे आता इथून पुढे ज्या ज्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना टीईटी द्यायची असेल त्यांना या वर्षामधल्या ह्या 4 संधी झाल्यात. अजून 2 संधी कुठे येणार आहे? तर 2 संधी 2027 मध्ये येणार आहे. म्हणजे 2027 मध्ये बघा, टीईटीची एक एक्झाम आणि सीईटीची एक एक्झाम होणार. टीईटी होणार जून मध्ये आणि सीईटी होणार जुलैमध्ये, जुलै किंवा ऑगस्ट मध्ये. सो ह्या 2 संधी परत ऍड केल्या म्हणजे बघा, ह्या 2 आणि ह्या 2, अशा एकूण 6 संधी सर्व शिक्षकांसहित उमेदवारांना मिळणार आहे. हा या न्यूजचा अर्थ होतो. म्हणजे 3 टीईटी आणि 3 सीटी 1 सप्टेंबर 2027 पर्यंत संधी शिक्षकांना मिळणार आहे. सो या संदर्भात बऱ्याचशा मीडियाला वेगळी बातमी जाते. सो हे लक्षात घ्या, वर्षातून 3दा, वर्षातून 6दा असं काही होणार नाहीये. आणि टीईटी आणि सीईटी ही समतुल्यच आहे. सो दोघांपैकी कोणतीही एक पास होणं, दोघांपैकी कोणाचा एक पेपर 1 पेपर 2 पास झाला तरी चालणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आणि या संदर्भात मार्गदर्शनासाठी तुम्हाला जर आवश्यकता असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं द्रोणा बॅच 9.0 चालू झालेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये पेपर 1 ची सेपरेट, पेपर 2 ची सेपरेट आणि पेपर 1+2 ची सेपरेट बॅच तुम्हाला बघायला मिळेल. आणि काही विद्यार्थ्यांना, काही शिक्षकांना जर लाईव्ह बघायचं नसेल किंवा बघता येत नसेल त्यांना रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे. लेटेस्ट बॅच, रेकॉर्डेड बॅच, पेपर 1 आणि +2 एकत्र आहे. फी यानुसार असणार आहे. आणि या दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला बघा, अनुभवी शिक्षक असणार आहे. टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर जे तुम्हाला लेक्चर मध्ये आम्ही शिकवतो त्यामध्ये बोर्डवरती जे लिहिलं जातं ते पीपीटी स्वरूपात पीडीएफ करून तुम्हाला आम्ही पाठवलं जातं. सर्वाधिक निकाल देणारी संस्था आहे. या संदर्भात आम्ही बोलण्यापेक्षा आमचे विद्यार्थीच बोलत असतात. त्याचबरोबर तुम्हाला टॉपिक नुसार, विषयानुसार फुल लेंथ टेस्ट सुद्धा अवेलेबल असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाइम आहे. बॅच चालू होणार आहे 20 फेब्रुवारी 2026. रेकॉर्ड बॅच तुम्ही आत्ता जाऊन घेऊ शकता. आमचे जर शिक्षक भरतीतले जुने विद्यार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला 50% ऑफ आहे. त्यासाठी हा कोड वापरायचा आहे 50% ऑफ साठी. नवीन विद्यार्थी असेल तर त्यांना रेकॉर्ड बॅच मध्ये पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ असणार आहे. याची डिटेल तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अन्यथा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बॅच कशी जॉईन करावी आणि बॅचची वैशिष्ट्ये काय या संदर्भातले व्हिडिओ ऑलरेडी बनलेले आहेत. त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जा, हे बॅच कशी जॉईन करायची त्याचा व्हिडिओ एकदा बघून घ्या. लगेच बॅच जॉईन करा. अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करा. याबद्दल अजून तुम्हाला काही अपडेट हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.